या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। शहर मध्यसाठी शिवसेनेकडून मुस्ताक शेख इच्छुक, मनीष काळजे देणार का मुस्लिम उमेदवाराला संधी? तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विधानसभा निवडणुकीला काही महिन्यातच सुरुवात होणार असून त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरुवात केलेली आहे। अशातच सोलापूर शहरात देखील सर्व राजकीय पक्ष हे विधानसभेसाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहेत। सोलापूर शहरामध्ये शहर मध्य विधानसभेची चर्चा जोरदार रंगत देखील आहे, कारण मुस्लिम समाजाच्या वतीने शहर मध्यसाठी यंदा मुस्लिम उमेदवार देण्यात यावे अशी मागणी वारंवार मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात येत आहे। शहर मध्य मतदारसंघात मुस्लिम समाज हे बहुसंख्याक असून त्यामुळे एकंदरीत ही मागणी होत असल्याचे काही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे। त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहर मध्य विधानसभेसाठी शिवसेनेचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुस्ताक शेख हे देखील इच्छुक असून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलापूर शहर मध्यसाठी शिवसेना शिंदे गटाकडून मला उमेदवारी देण्यात यावे, मी इच्छुक आहे असे पत्रकार परिषद घेऊन ते म्हणाले आहेत। असो, मुस्ताक शेख यांच्याबद्दल थोडक्यात माहिती अशी की पैगंबरवासीय नगरसेवक रफिक हत्तुरे यांचे निवडणुकीत मुस्ताक शेख हे त्यांचे सहकार्य म्हणून नेहमीच ते काम करत होते। कालांतराने रफिक भाईंचे निधन झाले तरी देखील मुस्ताक शेख हे दिखावा न करत आपले समाजकार्य आपल्या पद्धतीने ते करत राहिले। अखेर याचीच खुणखुणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख मनीष काळजे यांना लागले। त्यांनी लगेचच मुस्ताक शेख यांना बोलावून आपले समाजकार्य पाहता आपल्याला शिवसेना शिंदे गटाकडून अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येत आहे असे त्यांना सांगण्यात आले। मुस्ताक शेख यांनी होकार देत ती जबाबदारी आपल्याकडे घेतली। शिंदे सरकार सत्तेत असल्यामुळे मुस्ताक शेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विशेष निधीमधून त्यांनी गोरगरीब, कामगार, कष्टकरी यांचे काम करू लागले। एकंदरीत अशी ओळख शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मुस्ताक शेख यांची असून त्यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीची मागणी केलेली आहे। त्यामुळे एकंदरीत शहर मध्यसाठी शिवसेना शिंदे गटाकडून शिवाजीराव सावंत व मनीष काळजे हे देखील इच्छुक असून भविष्यात स्वतःची उमेदवारी डाळून मुस्लिम उमेदवाराला संधी ते देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मैं मुस्ताक महबूब शेख, अल्पसंख्यक जिला अध्यक्ष शिंदे गट। वो बोलने हाँ, जो तुम्हारा वो बोलो सब। मैं मध्य विधानसभा से इलेक्शन लड़ने के लिए इच्छुक हूँ। इसके लिए मैंने शिंदे साहब को निवेदन भी दिया हूँ कि मैं इच्छुक हूँ, इसलिए कि आमदारगी का इलेक्शन यहाँ से मध्य से लड़ने के लिए इच्छुक हूँ। बोले तो वो हमारा सोचेंगे, मुस्लिम समाज का ऐसा बताइए। और 1 लाख के करीब हमारे मुस्लिम समाज रहते हुए आज तक कांग्रेस डावलते आया है हमारे समाज को। ये सब बातें हमने हमारे वरिष्ठों को बताई ले तो उन्होंने बोले ख्याल देंगे तुम्हारी तरफ, बोले मांगनी तो करो तुम, बोले इसलिए हमने उनसे मांगनी करेले है हमको टिकट मिलना है, इसलिए तो उसका ये होगा। तो आज तक कांग्रेस ने जो किया, ताई ने 3 बार निवड़ के फिर आड़म मास्टर आ गए क्या, तो वो कोई भी मतलब वो मध्य को वालीज नहीं है मुस्लिम समाज का, ऐसा वहाँ का वार्ड का ये है। वहाँ उत्तर और शहर ये दक्षिण मतदार संघ देखो और मध्य मतदार संघ देखो कितना पीछे है। उसके बारे में हमने इंटरेस्ट लिया और हमारे समाज के लोग भी हमको बोले कि तुम ठहरो,
फिर मोची समाज के कुछ लोग हैं, फिर इधर ये पद्मशाली समाज है, सब लोग के मेरे को आके मिल के बोल रहे कि तुम जो भरो, हम हैं तुम्हारे पीछे। बोलने से मैं इसको इच्छुक हो गया और ये पत्रकार परिषद लेके ये करे। ये 5 साल में तो नहीं, अभी हमारी सरकार आके 2 साल हुआ, तो हम ये 1.5-2 साल में मैंने जो किया वो काम मरकज मस्जिद के यहाँ का कराया, फिर रोड का काम कराया, फिर बाद में अपना इसको कर्निंग नगर में कराया, जीजा माता दवाखाना कराया। फिर मेरा काम मैं ऐसा बैठ दे के या कुछ ये करके नहीं बताता, मैं काम से लोगों में पहचान करा रहा हूँ, और वो विकास का काम होगा तो लोगों में अच्छी पहचान जाएंगी। ये मुलाकात दे के या मैं ये काम कराया वो काम कराया बोलने में नहीं होता, और पहचान अपनी इसी बनाने का करको हम हमारे साहब भी ऊपर मुख्यमंत्री साहब उनके बेटे भी अपने को बहुत अच्छा ये करते। उसके लिए मनीष कालजे के निधि देने के बाद उन्होंने बोला कि सब जन मिल के काम करो, ये एक समाज के लिए नहीं दे रहा हूँ मैं निधि, ऐसा बता के दिए। विशेष निधि में से उनके काम होते पुरे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।